नमस्कार मंडळी, प्रियाज मॅजिकल किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। रोजच्या नाश्त्यात साधी, सोपी, झटपट होणारी रेसिपी म्हणजेच आलू पराठा रेसिपी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मी हे 7 ते 8 बटाटे मध्यम आकाराचे घेतले, ते उकडून घेतले आणि किसून घेतलेले आहे। बाकीचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलंच आहे। चला मग हे बटाटे, किसलेले बटाटे त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत। हे अर्धी वाटी आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे त्यामध्ये टाकणार आहोत। आता ही 1 वाटी चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर ही प्रत्येक पदार्थाची रंगत वाढवण्याचं काम करतं, कोथिंबीर आलीच पाहिजे। त्यानंतर आपले मसाले जाणार आहेत। ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, अर्धा चमचा टाकते। ओवा आहे, ओव्याची पूड टाकू शकता तुम्ही। मी थोडंसं हातावरती क्रंच करून टाकते, त्यामुळे छान फ्लेवर उतरतो। त्यानंतर लाल तिखट मी 2 चमचे टाकते। तुम्हाला कमी असल्यास कमी तिखट टाका। त्यानंतर हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार 2 चमचे झालेत माझे। त्यानंतर इथे मिरचीचा खरडा आहे, मिरच्या आणि लसूण वाटून टाकले। तुम्ही वाटलं तर तुकडे करून टाकू शकता, पण लहान मुलांना खायचं असल्यास सोयीचं जातं म्हणून मी ते टाकते। त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाकलं आहे। 4 ते 5 मिरच्याचा खरडा आहे, तो पण टाकलेला आहे। आज जाणार आहेत सगळे पीठ। त्यासाठी मी घेतलेला आहे 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 3 चमचे ज्वारीचं पीठ आणि हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी। पहिल्यांदा 1 वाटी टाकते, जसं होईल तसं अजून ऍड करेल। 1 वाटी टाकले मी। आता हे पण छान मळून घेऊया हाताने। साधी आहे, सोपी आहे, झटपट। तुम्ही दुसरे आलू पराठे नक्कीच ट्राय केलेले असतील, पण हा ट्राय नक्कीच करा, कारण खूप साधा आहे, सोपा आहे आणि झटपट होणार आहे। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, पाण्याची गरज नाही पडत याच्यामध्ये, कारण काय होतं कांदा आपण किसून टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्याला पाणी उतरतं आणि बटाटे सुद्धा उकडलेले असतात, त्याचं सुद्धा पाणी उतरतं। त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही त्याच्यामध्ये, त्यातच होऊन जातं। थोडं पीठ टाकून मी मळून घेतलेलं आहे। साधारण 1.5 वाटी पीठ मला लागलेलं आहे, ते बघू शकता। आता घट्ट गोळा तयार झालेला आहे आपला। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून ते पण मळून घेतलेलं आहे। आता आपला गोळा तयार झालेला आहे। मला वाटलं जर थोडा वेळ असेल तर तुम्ही 10 ते 12 मिनिटं रेस्ट करून ठेवू शकता, नसेल तर तुम्ही आता गोळे करून लाटायला सुरुवात करू शकता। तर मी गोळे करून घेतलेले, आता आपण हे लाटून घेऊया। त्यासाठी एक गोळा घेतला आहे, गोळ्या पिठामध्ये घोळून घेते, लाटून घ्यायचा थोडंसं आणि मध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं। कारण आपला स्टफिंग आलू पराठा नाही आहे, आपण बटाटे वगैरे सगळं साहित्य एकत्रच केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आतमध्ये तेल लावलं तर अजून सॉफ्ट होण्यास मदत होते। असं गोलाकार आकार देऊन घ्यायचा। गोल करून लाटून घ्यायचे आपल्याला पिठात घोळून। तुम्हाला हवे असेल तितके साईजने करू शकता, छोटे मोठे। गॅसवरती पॅन तापण्यासाठी ठेवलेला आहे, तोपर्यंत आपल्याला लाटून पण होईल। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. हलक्याच हाताने लाटा. थोडंसं पातळ असतं हे तसं. अशा पद्धतीने आता हे पराठा तयार झालेला आहे. पातळ पण नाही केला तरी चालेल, मीडियम आकारामध्ये लाटला तरी चालेल. आता आपण भाजून घेऊया त्याला. पॅन टाकलेला आहे, थोडंसं तेल टाकून घेते थोडंसं पॅनवरती. टाकते पराठा. दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. साधी सोपी झटपट रेसिपी असल्यामुळे पटकन तयार होते. सर्वांसाठी पौष्टिकपणे सर्व पीठ पण टाकलेले आहे, त्याच्यामुळे मुलांना देखील तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजून घ्यायचं आहे. तेल लावून घेते थोडंसं. छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजल्यानंतर खायला पण खूप छान लागतो. कढईने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर कमी तेल लावू शकता. बघू शकता तुम्ही आपला पराठा छान भाजून रेडी झालेला आहे. आपले झटपट आलू पराठा आता तयार झालेले आहे. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया, कारण प्रेझेंटेशनला खूप महत्त्व आहे. कुठलाही पदार्थ प्रथम डोळ्यांनी चाखला जातो. आपले आलू पराठे, त्यासाठी ही ग्रीन चटणी आहे आणि आपला सॉस. तुम्ही सॉस बरोबर ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता. आपला झटपट आलू पराठा तयार झालेला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली रेसिपी. सगळ्यांनी नक्कीच बनवून बघा. या मग खायला. पोट भरून नाही तर मन भरून खा.